बातमी खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या काही खोचक सवालांची प्रश्नांची। उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये मतांसाठी फडणवीसांना फोन केला असं संजय राऊत यांनी म्हटलंय। जर एनडीएकडे बहुमत आहे तर मतं फुटण्याची भीती वाटते का? आंध्र प्रदेशमधील खासदारांची मतं फुटण्याची भाजपला भीती वाटते का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय आणि त्यावर आता भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। फडणवीसांकडे जबाबदारी दिल्यानंतर राऊतांचं डोकं फिरलंय, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली असं सुद्धा नवनाथ बन यांनी म्हटलंय। आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी ही चाणक्यगिरी शिकवू नये। ते महाराष्ट्राचे मतदार आहेत, मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे, त्यांना लुंगी घातली नसतं। पाहिलं का तुम्ही काल फोटो? कोणताही राज्यपाल हा जेव्हा त्या राज्यामध्ये असतो तेव्हा तो राज्याचा प्रथम नागरिक असतो। गव्हर्नर इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द स्टेट असतो। हे आम्हाला माहिती आहे, घटना आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे। आम्ही घटनेचं पालन करतो, ते घटना पायदळी तुडवतात। ते या राज्याचे मतदार आहेत, नागरिक नाही। महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची पळताभुई थोडी होणार आहे याची पूर्ण कल्पना संजय राऊत यांना आलेली आहे। उभाटा गटाचे खासदार टिकून राहतील का? संजय राऊत यांचे सहकारी टिकून राहतील का? असा प्रश्न देखील त्यांच्या मनामध्ये आहे आणि आपला उभाटा गट फुटू नये या काळजीपोटी त्यांना चिंता लागलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रात ही चाणक्यगिरी चालणार नाही आणि चाणक्यगिरी आम्हाला शिकवू नका अशा पद्धतीची भाषा संजय राऊत वापरतायत।